नमस्कार मंडळी, तेजस व्हॉइस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाशिकमधून अत्यंत धक्कादायक आणि तेवढीच भयानक बाब समोर येत आहे. कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच वडिलांचा खून केलाय. नांदगाव तालुक्यात जातेगाव शिवारात सोमवारी सकाळी एका शेतातील खोलीत विठ्ठल तुकाराम गायकवाड वय वर्ष 58 यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल तर झाले. चौकशीत मृताचे पुत्र म्हणजे त्यांचा मुलगा श्रीकृष्ण गायकवाड याच्यावर संशय बळावला. पुढील तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि मग समोर आलं धक्कादायक कारण. जे कारण समोर आलं त्यानुसार दारूच्या व्यसनातून वारंवार होणारे कौटुंबिक वाद आणि भीतीच्या वातावरणामुळे हा प्रकार घडल्याचं मुलाने सांगितलं. या घटनेमुळे नाशिक परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी या मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय. आरोपीला आता ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबांना वाचवण्यासाठी समाज आणि प्रशासनाने अधिक प्रभावी पावले उचलायला हवीत का? माणसाचं स्वतःवरच नियंत्रण हवं प्रत्येक गोष्टीवर, मग ती दारू असेल किंवा वासना असेल.